नमस्कार, आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। एनरीज अ प्ले स्कूलच्या चिमुकल्यांनी वेधले हडको सिडकोकरांचे लक्ष। आषाढी एकादशीच्या दिवशी सिडको हडकोच्या रस्त्याला आले पंढरीचे रूप। राधिका कृष्णा किंगरे यांच्या एनरीज अ प्ले स्कूल CBSE येथे आषाढी एकादशी निमित्त पालखीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी लहान लहान मुलांनी केलेला पोशाख व पालखीच्या सोबत पावले, फुगडी खेळत दुडूदुडू चालणारी पावले, पालखीच्या मागून टाळ मृदंगाच्या निनादात पंढरीच्या पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन सिडको हडको परिसरातील रस्त्यांना पंढरीचे रूप आले होते। राधिका कृष्णा किंगरे यांच्या एनरीज अ प्ले स्कूलमध्ये बनवण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या पंढरीच्या विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत असलेली चिमुकली अगदी हुबेहूब पंढरीनाथ दिसत होते। यावेळी चिमुरड्यांनी आपल्या बोबड्या शब्दात पांडुरंगाच्या आरत्या गाऊन मनोभावे आरती, पूजा अर्चा करून आषाढी महोत्सव साजरा केला। तर आषाढी महोत्सवचा सीएम न्यूज संपादक संजय कुमारजी गायकवाड यांनी घेतलेला सविस्तर वृत्तांत। सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। आज आपण नांदेड हडको परिसरातील वात्सल्यनगर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी राधिका कृष्णा किंगरे यांच्या एनरीज अ प्ले स्कूल या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आज आषाढी एकादशी निमित्त रॅलीचं आयोजन केलं होतं। त्यानंतर विविध कार्यक्रमाचे देखील आयोजन केलं होतं। त्यानिमित्त या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्या पालकांशी घेतलेला संवाद काय सांगणार आजच्या या आषाढी महोत्सवानिमित्त जे या ठिकाणी आज रॅली काढण्यात आली याबद्दल काय वाटतं? आजचा कार्यक्रम एनरीजच्या प्ले स्कूलकडून किंगरे मॅडमने ठेवला होता आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप सुंदर कार्यक्रम केलेला आहे। दरवर्षी पायी यात्रा होते हनुमान मंदिरापर्यंत आणि यावर्षी पण खूपच छान कार्यक्रम केलेला आहे आणि लहान लहान मुलांचा उत्साह खूप होता। छान कार्यक्रम झाला। कशा प्रकारे शिक्षण आहे याबद्दल काय वाटतं? शिक्षण खूप छान आहे सर। याच्या आधी माझी मुलगी पण होती, तिचं 3 वर्ष इथं झालेलं आहे। आता मुलगा आहे 2 वर्ष झालं। शिक्षण खूप छान आहे आणि बेसिक मेन म्हणजे बेसिक पक्का करतात हा आणि शिस्त आपल्या हिंदू जनजागृती म्हणजे कार्यक्रम खूप छान प्रकारे कार्यक्रम घेतात आणि ॲन्युअल फंक्शन वगैरे, त्यामुळे मुलांची बौद्धिक आणि शारीरिक याबद्दल माहिती देतात। खूप छान आहे शाळा। आज आषाढी एकादशी निमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता, परंतु असाच कार्यक्रम नेहमी असतात या आजचा कार्यक्रम होता? नाही, नेहमी आहे। जे आपले जे सण आहेत हिंदू सण सगळे कार्यक्रम करतात। इथे शिक्षण चांगलं आहे आणि वेल टीचर आहेत, सगळे एज्युकेटेड चांगले आणि मुलं पण चांगले सांभाळतात आणि मुलांची बौद्धिक आणि शारीरिक दृष्ट्या पण विकास या इथून शाळेतून गेल्यानंतर दुसऱ्या शाळेत गेल्यानंतर काही प्रॉब्लेम येत नाही। आपण पैशाचा विषय काढला तर या ठिकाणी जे फीस असेल किंवा जे डोनेशन असेल ते कशा प्रकारे आहे? डोनेशन काही नाही सर, आपल्याला जे परवडणारच आहे आणि मॅडम तेवढं फीसला हे सुद्धा करत नाहीत, म्हणजे आपल्या आवाक्याच्या बाहेर नाही समजा? नाही, आवेगाच्या बाहेर नाही आपलं आणि इन्स्टॉलमेंट मध्ये घेतात, त्याच्यामुळे तेवढं काही वाटत नाही भरण्याचं। आषाढी महोत्सवानिमित्त जे या ठिकाणी रॅली घेतली त्यानंतर ही जे वेशभूषा वगैरे कसं वाटलं आपल्याला? ह्या शाळेचं तर रचना तर मुलांची तर रचना तर एकदम खूप छान आहे। सगळ्यांचे वेशभूषा एकदम माऊली सारखे आणि विठ्ठल रुक्मिणीच्या ह्याच्यात आलेले आहेत सगळे। एनरीज प्ले स्कूल ह्या शाळेबद्दल किती सांगा कमीच आहे, त्याबद्दल तर काही नाही। आणि इथल्या मॅडम स्टाफ जे काही आहे खूप छान आहेत। एनरीज प्ले स्कूल ही शाळा एकदम खूप छान आहे। आमच्या एरियामध्ये ह्या एरियातलं सिडको हडको विभागामध्ये खूप छान शाळा आहे एनरीज प्ले स्कूल। एनरीज प्ले स्कूल मध्ये विविध कार्यक्रम होतात, प्रत्येक सणाचा आणि सगळ्याच कार्यक्रम एकदम छान प्रकारे ह्यांना हे करतात, इथे व्यवस्थित घेतात, सगळ्या मुलांना उत्सुक करतात आणि गॅदरिंग पण होतात। गणपती उत्सव होतो, आषाढीचे हे होतात, रक्षाबंधनचे होतात, राखी पौर्णिमा, ते सगळेच कार्यक्रम छान छान, दहीहंडी असो काही असो सगळे कार्यक्रम एकदम उत्साहित होतात। मुलांना खूप प्रेरणा भेटते याच्यावर। इंग्लिश स्कूल म्हटल्यानंतर पहिल्या प्रथम या ठिकाणी डोनेशनचा प्रश्न येतो, तर या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मानानं डोनेशन बद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे? इथे डोनेशन नाहीच आहे, रेग्युलर फीस आहे, जेवढं काही लागतं त्याच पदाने आहे, जास्त काही नाही आहे। जेवढं लागतं शिक्षणासाठी तेवढंच आहे, बिलकुल डोनेशनचं काहीच नाहीये इथे। वेगळं समजा एक्स्ट्रा डोनेशन वगैरे काहीच नाही, कोणत्याच माफत डोनेशन नाही, फीस नाही, कुठल्या एक्स्ट्रा क्लासेसचे नाही आहेत किंवा काही कार्यक्रमासाठी एक्स्ट्रा फीस म्हणून काही वेगळ्या प्रकारे कुठूनच काही घेतल्या जात नाही। जेवढी शिकवणीबद्दल समजा तुम्ही पैसे देता त्याबद्दल तुम्ही प्रसन्न आहेत? प्रसन्न आहे आणि आम्ही समाधानी आहेत, शाळेबद्दल खूप समाधानी आहेत। एनरीज प्ले स्कूल खूप छान शाळा आहे जी या ठिकाणी आज रॅली काढली याबद्दल काय सांगाल? एनरीज प्ले स्कूल या शाळेचं वैशिष्ट्यच एक आहे की इथे प्रत्येक सण वार उत्सव एवढ्या छान प्रकारे साजरे केले जातात
की मुलांना हे सण काय असतात, आषाढी एकादशी काय असते, किंवा नवरात्री महोत्सव काय असतो, रावण दहन काय असतंय, हे प्रत्येक सणवार जे आहेत हे शाळेमध्ये छान प्रकारे समजून सांगितले जातात. आजकाल अशी परिस्थिती झाली आहे की मुलांचे पॅरेंट्स हे जॉबला असतात, मदर फादर दोन्ही जॉबला असतात. आमचं पण तसंच आहे, आम्ही दोघं पण जॉबला आहोत. आम्हाला घरी जेवढं समजून सांगायला मुलांना वेळ नसतो की हा सण काय असतो, आषाढी एकादशी काय असते, विठ्ठल रुक्मिणी काय असतात, किंवा त्यांची आरती कोणती असते, इथपर्यंत त्यांनी विद्यार्थ्यांकडून आरती सुद्धा, एवढे छोटे चिमुकले आहेत, नर्सरी LKG UKG म्हणजे काही जास्त मोठे विद्यार्थी नाही आहेत, पण ह्या विद्यार्थ्यांकडून त्यांनी विठ्ठलाची जी मोठी आरती आहे ती सुद्धा त्यांनी पाठ करून घेतली, की जी आपल्याला पाठ नाहीये सध्या. आज आपण नांदेड शिडको परिसरातील एनरिच प्ले स्कूल CBSE पॅटर्न असलेल्या या ठिकाणी इंग्लिश स्कूलमध्ये आहोत आणि या ठिकाणी आज आषाढी महोत्सवानिमित्त जे या ठिकाणी उत्सव साजरा करण्यात आला त्यानिमित्त घेतलेला वृत्तांत आपण विद्यार्थ्यांच्या पालकांशी चर्चा करत आहोत. एनरिच प्ले स्कूल ह्याविषयी सांगायचं, ह्या शाळेविषयी सांगायचं म्हटलं तर, जेव्हा आम्ही पहिली वेळेस ऍडमिशनला आलो तेव्हा मी 2-4 शाळा अगोदर पाहिल्या, पण मला तेवढं काही तिथं काही आवडलं नाही. पण जेव्हा मी या शाळेत आले, तिथं शाळा चालू होती, मुलं बसलेले होते, त्यांचं जेवण चालू होतं. जेव्हा मी ते सगळं पाहिलं की मला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यांची शिस्त खूप आवडली, की मुलांची बसण्याची पद्धत, की जेवणासाठी 2 नॅपकिन सांगितल्या जातात, एक मांडीवर ठेवण्यासाठी आणि एक टिफिन खाली ठेवण्यासाठी, आणि क्लीननेस मुलांना हे व्यवस्थित समजावलं जातं की वॉश युअर हँड्स बिफोर अँड आफ्टर इटिंग. त्यांच्याकडून व्यवस्थित हँडवॉश करून घेतले जातात जेवणा अगोदर जेवणानंतर. ती जे आहे, मला शिस्त पाहूनच ह्या शाळेत खूप ऍडमिशनसाठी मला आवडलं. शाळेत इंग्लिश स्कूल म्हटलं की पहिल्यांदा प्रश्न येतो डोनेशनचा, त्यानंतर पुन्हा वर्षभर त्यांच्या कपड्याची फी असेल, त्यांच्या बुटाची असेल, त्यांच्या अशा छोट्या क्लासेसची असेल, त्यानंतर जे काही वेगवेगळे क्लासेस घेतात त्यांची असेल, त्यानंतर जे मध्ये मध्ये जे कार्यक्रम घेतात त्यांचे पण घेतात. तर याबद्दल काय? नाही सर, शाळेची फी म्हणलं तर रिझनेबलच आहे, आणि सगळं जेव्हा आपण एकदा स्टार्टिंगला फी भरतो, रिझनेबल आपल्याला परवडण्यासारखी फी आहे, आणि जेव्हा आपण स्टार्टिंगला फी भरतो त्यामध्येच त्यांनी सगळं करतात, कल्चरल प्रोग्राम्स वगैरे सगळं. नंतर काही जास्त वगैरे फी वगैरे असं काही सांगत नाही. माझा छोटा मुलगा शिवान LKG मध्ये शिकतो इथे इंग्लिश प्ले स्कूल मध्ये. इंग्लिश शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये महत्वाचं असतं शिक्षण, पण त्याच्यासोबत असतं संस्कार. पण इंग्लिश प्ले स्कूल मध्ये ज्या पद्धतीने संस्कार मॅडम देतात लेकरांना ते महत्वाचं आहे. कारण आजकालची जी परिस्थिती आहे, एक विभक्त लोक राहिलेत, फक्त मम्मी पप्पा आणि लेकरं असतात सोबत, आणि त्याच्यानंतर जे काही त्यांचे घरातले वयोवृद्ध लोक असायला पाहिजे ते आज नाहीयेत, कारण विभक्त फॅमिली आहे, सगळेजण एज्युकेशन साठी बाहेर गेलेले. मग अशा सिच्युएशन मध्ये आपल्या लेकरांना संस्कार देण्यासाठी एकमेव माध्यम असं आहे की जी शाळा. आणि या शाळेमध्ये इंग्लिश प्ले स्कूल मध्ये मॅडम खूप एफर्ट्स घेतात की लेकरांना प्रत्येक गोष्टीचे संस्कार दिले जावे, त्याच्यासोबत एज्युकेशन पण दिले जावं. तुम्ही म्हटल्याप्रमाणे काळानुसार या ठिकाणी विद्यार्थी शिकून खूप मोठा होतो, हुशार होतो, खूप मोठ्या पदावर जातो, परंतु संस्कार त्याला नसतात. आणि संस्कार हे मला वाटते सर्वात महत्वाचे आहेत. शिक्षण जेवढं महत्वाचे आहे तेवढे संस्कार देखील महत्वाचे. ऍक्च्युली इंग्लिश प्ले स्कूल मध्ये एक तुमची जी फीस आहे ती सर्वसामान्याला परवडेल अशी रिझनेबल आहे. त्याच्यामुळे कुठलाही म्हणजे समाजातल्या कुठल्याही लेवलचा माणूस, कुठल्याही म्हणजे तो कामगार असू द्या, मजूर असू द्या, किंवा क्लास 1 अधिकारी असू द्या, प्रत्येकाच्या लेकरांना परवडेल आणि त्या याच्यामध्ये व्यवस्थित शिक्षण दिले जाईल अशी ही शाळा आहे. जे आपली ही बातमी ऐकत आहेत त्यांना काय आपण संदेश द्या? मी असं म्हणेल की आज जसं मी पहिलेच म्हटलं की शिक्षणाबरोबर आज संस्कार, कारण आपले लेकरं 3 वर्षापासून आज आपण शाळेत टाकतोय. 3 वर्षाच्या लेकराला जेव्हा आपण देतोय, सगळ्यात महत्वाचं असतं की त्या शाळेचं जे वातावरण आहे तिथलं जे आहे, असं म्हणतात की टीचर किंवा मिस ही लेकरांची पहिली आई असते. त्यांना पहिली आई व्हावं लागतं आणि त्याच्यानंतर त्यांना ते सगळ्या लेकरांना मॅनेज करून मग त्यांना ते संस्कार, एज्युकेशन जे काही ते दिलं जातं. तर या शाळेमध्ये इंग्लिशच्या प्ले स्कूलमध्ये इतक्या व्यवस्थित पद्धतीने मॅनेज करता, शाळेच्या पहिल्या दिवसापासून लेकरांना व्यवस्थित, कारण साहजिक आहे आपले लेकरं फर्स्ट टाइम जेव्हा शाळेत जातात त्यावेळेस ते रडणं, ओरडणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण इंग्लिशच्या प्ले स्कूलमध्ये सगळ्यात महत्वाचं मिस टीचर्स ह्या पहिले आई म्हणून त्या लेकरांना सांभाळतात. त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की हडको सिडको मधली एक बेस्ट 1 नंबरची स्कूल असणारी आपली इंग्लिशचं प्ले स्कूल. राधिका कृष्णा किंग्रे यांच्या एनरिच प्ले स्कूल या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आज रॅली काढण्यात आली होती. यामध्ये बरेचसे जे पालक आहेत, त्यानंतर विद्यार्थी आहेत,
सहभागी झाले होते. मला तर वाटते या ठिकाणी या रॅलीला पाहून असं वाटलं होतं की आपण पंढरीमध्ये आहोत की काय, असं या ठिकाणी रूप आलेलं होतं. अतिशय सुंदर देखणा हा सोहळा या ठिकाणी नांदेडसह सिडकोकरांनी पाहिला. त्यानिमित्त घेतलेले वृत्तांत या ठिकाणी आपल्यासोबत मिस राधिका मॅडम आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करू. काय सांगणार मॅडम? हा सोहळा जो आहे जणू पंढरपूरला आपलं जाणं होत नाही तर मग वारी इथूनच शाळेतूनच सुरू करावं असं, आणि मुलांना माऊलीबद्दल माहिती होणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे एनरिच प्ले स्कूल गेले 16 वर्षापासून, हे शाळेचं 17वं वर्ष आहे, 16 वर्षापासून सतत ही वारी काढते आणि मुलं पालक खूप आनंदाने ह्याच्यात सहभागी होतात. आपण आज एनरिच स्कूल या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत. हे झालं मॅडम आजच्या रॅली विषयी. तर नेहमी 12ही महिने आपण शाळेमध्ये कशा प्रकारे कार्यक्रम घेतात? शाळा ही जी आहे फक्त अभ्यासच नाही तर ह्या सोबत आपली संस्कृती, आपले सणवार हे सुद्धा मुलांना माहिती झालं पाहिजे. या अनुषंगाने मुलांमध्ये संस्कार टाकण्यासाठी प्रत्येक विविध कार्यक्रम, म्हणजे जे काही सण असतील, राखी पौर्णिमा आहे, नागपंचमी आहे, दिवाळी आहे, दसरा आहे, गणपती दर्शन आहे, परत संक्रांतीचं आहे, त्यासोबतच 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 17 सप्टेंबर, 1 मे ह्या सगळे कार्यक्रम, राष्ट्रीय आणि ही आपले सांस्कृतिक कार्यक्रम, हे सगळे कार्यक्रम शाळा आयोजित करते, जेणेकरून मुलांना स्टेज करेज आणि प्रत्येक गोष्टीची माहिती होणं, ह्या सगळ्या गोष्टी यातून माहिती होणं. मुलाची आई ही पहिली आईच्या नंतर दुसरी आई म्हणजे एक स्कूल असते आणि स्कूल मधूनच सर्व संस्कार हे घडतात. परंतु या काळाला सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व कुटुंब हे मोठ्या कुटुंबातून लहान कुटुंब होत आहेत. म्हणजे बाहेर गावून जे शिक्षणासाठी नांदेड असेल इतर शहराच्या ठिकाणी येत आहेत पालक, आणि मोठ्या कुटुंबाचे छोटेच कुटुंब होत आहे. मोठ्या कुटुंबामध्ये संस्कार हे वेगळे असतात, परंतु छोट्या कुटुंबामध्ये संस्कार फार कमी दिले जातात. तर याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे आणि आपण विद्यार्थ्यांना कशा प्रकारे संस्कार देतात? आजकालची जी संस्कृती जे कुटुंबाचं झालेलं आहे, गावाकडून शहरामध्ये येणं आणि मोठ्यातून लहान होणं हे साहजिक आहे, आणि यासाठी शाळेचा रोल हा खूप महत्वाचा ठरलेला आहे. प्रत्येक गोष्ट पालक देऊ शकत नाहीये, कारण की घरामध्ये 2 व्यक्ती आणि 2 मुलं इतकंच राहिलेलं आहे. त्यामुळे सोशल मीडिया, टीव्ही हे खूप ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर शाळेने यामध्ये कम्युनिकेटिव्ह क्लासरूम्स हे पद्धत चालू केलेली आहे, जेणेकरून की मुलांना टीव्ही आणि मोबाईल्स पासून दूर ठेवता येतील, आणि उपक्रम अशा पद्धतीने घेण्यात येते आणि अभ्यासक्रम पण अशा पद्धतीने आहे ज्याच्यामध्ये मुलं प्रत्येक गोष्ट बोलून शिकतात. असे कित्येक विद्यार्थी आहे जे की घरी बोलू शकत नाही, शाळेमध्ये आल्यानंतर टीचर्सनी त्यांना प्रत्येक गोष्ट एक एक शब्द शिकवलेला आहे. आणि आपण जेव्हा पाहतो संस्कार हा फक्त पालकांचाच नाही तर आता शाळेचा पण खूप महत्वाचा रोल झालेला आहे. मुलं जेवढा वेळ घरी असतात त्याच्यातला अर्धा वेळ शाळेमध्ये असतात. स्कूलमध्ये असताना त्यांना सगळ्या गोष्टी शिकवणं हे एक प्रत्येक स्कूलची रेस्पॉन्सिबिलिटी झालेली आहे, आणि ती उत्तरदायित्व आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडतो. आपल्याकडे लहान मुलं असतात, 100 मोठ्या माणसाला सांभाळू शकतो आपण, परंतु 4 लहान लेकरं सांभाळायचे म्हणजे नाकी नऊ येतात. 2च मुलं असतात आईला, 2 मुलगा किंवा 1 मुलगा, तर ती आई त्याला लेकराला म्हणजे कदरून जाते की लेकरू कधी बाहेर जाईल आणि कधी झोपल किंवा कधी ये, म्हणून आजकाल फटकन मोबाईल देतात हातामध्ये. लेकरू रडू लागलं की मोबाईल देतात, रडू लागलं. पण आपण हे एवढे विद्यार्थी कसे सांभाळतात? किती विद्यार्थी आहेत आपल्याकडे? आमच्यापाशी आता 150 विद्यार्थी आहेत, आणि माझा स्टाफ सगळा वेल ट्रेंड स्टाफ आहे. किती आहेत? आमच्यापाशी आता इथे 14 जणांचा स्टाफ आहे पूर्ण, आणि 3 मौशीबाई आहेत, 11 टीचर्स आहेत, आणि म्युझिक आणि कराटेचे स्टाफ वेगळा आहे ह्याच्यासोबत व्यतिरिक्त. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा करतो आपण, तर प्लॅनिंग ही खूप महत्वाची गोष्ट असते. जेव्हा टीचर्स ट्रेंड असतील आणि त्यांच्याकडे प्लॅन तयार असेल त्यावेळेस ते हे खूप इझिली सांभाळू शकतात पूर्ण. नाही, माझा प्रश्न असा होता की हे झालं तुमच्या परीनं, परंतु जेव्हाही लेकरू रडतं तेव्हा आई त्याला मोबाईल देते पहिलं, तर त्या संस्कार त्याविषयी काय सांगायचं आपलं? मोबाईल देण्याचं कारण असं आहे सर, की घरामध्ये हार्डली 1 किंवा 2 लेकरं असतात, किंवा एक माऊली असते, तिला घरातलं काम करायचं असते आणि सगळं करायचं असते एकटीलाच, आणि एक लेकरू ती कुठे कुठे पाहणार. स्कूलमध्ये आल्यावर ते मुलं असतात आणि त्यांच्यासोबत टीचर असते, जिला की माहिती आहे की मुलाला न रडू कसं द्यायचं आहे ते.
त्यांना ऍक्टिव्हिटीज मध्ये कसं एंगेज करायचं आहे. ज्यावेळेस मुलं ऍक्टिव्हिटीज मध्ये एंगेज होतात त्यांना घरची आठवण येत नाही की मोबाईलची सुद्धा आठवण येत नाही. तर फक्त एकच सांगणं आहे की मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी एक तर पालकांनी पण मोबाईल कमी पाहायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे मुलांना वेळ देऊन ऍक्टिव्हिटीज जे आहेत त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीज आपण आणायला पाहिजे, करून घ्यायला पाहिजे लेकरांकडनं. आपण पण मुलगा व्हायला पाहिजे आणि त्यांच्यासोबत खेळायला पाहिजे. आमचे टीचर्स फक्त हे असं पळ तसं पळ करत नाहीत, तर त्या स्वतः त्यांच्यासोबत पळतात, त्या स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. त्यांना पाहून मुलं सुद्धा त्या पद्धतीने एंगेज होऊन मोबाईलची आणि पॅरेंट्सची सुद्धा आठवण करत नाही. गंमत सांगायची म्हणजे गेल्या वर्षी आमच्याजवळ एक असा बाळ होता, पाऊस पडत होता रात्री, तर बाळ आई वडिलांना घेऊन आला शाळेपाशी रात्री 10-10:30ची गोष्ट आहे. चला चला पटकन चला करत सोबत एक छत्री घेतली आणि तो म्हणत होता की माझ्या शाळेला पाऊस पडायला लागला बाबा, आता छत्री धरूयात आपण. तर ही गोष्ट म्हणजे शाळेसोबत मुलांचं कनेक्शन जे आहे ते लक्षात येतं या गोष्टीमुळे. नक्कीच या ठिकाणी मी अगोदरच म्हटलो की पहिली आई पण दुसरी शाळा ही देखील आई असते आणि जेव्हा आईला दुःख होतं तेव्हा मुलाला देखील दुःख होतं. त्याप्रमाणे कदाचित त्या मुलाला शाळा भेटत आहे पावसामुळं असं वाटलं आणि त्याला दुःख झाला असेल. चांगली गोष्ट आहे की पालकांना विद्यार्थ्यांना एवढी शाळेचा लळा आहे. माझा पुढचा प्रश्न असा होता की मॅडम, ज्यावेळेस विद्यार्थी आपल्या शाळेत येतात तर त्यांना आल्याच्या नंतर प्रत्येक आता तुमची प्रायव्हेट स्कूल आहे त्यामुळं फीस ही असणारच आहे. तर त्या फी बद्दल आपण कशा प्रकारे काय सांगणार की जेणेकरून आपल्या शाळेमध्ये पालकांना सोयीस्कर होईल मुलं टाकण्यासाठी? फीस तर प्रत्येक स्कूल घेतेच, आम्ही पण घेतो त्याच्यामध्ये. पण ज्या सगळ्या गोष्टी द्यायला पाहिजे, फक्त ऍक्टिव्हिटीजच नाही तर त्याच्यासोबत अभ्यास आहे, अभ्यासासोबत संस्कार आहेत आणि या सगळ्या गोष्टी असल्यामुळे पालकांना सुद्धा फीस द्यायला अवघड जात नाही, कारण की त्यांना माहिती आहे की शाळा जेवढं घेते त्याच्यापेक्षा दुप्पट आम्हाला वापस देते. त्यामुळे मग पालक सुद्धा आनंदाने ते फीस भरतात. नक्कीच या ठिकाणी आपण आज पाहिलात कशा प्रकारे या शाळेमध्ये संस्कार आहेत. बऱ्याच आपण त्यांच्या तोंडून ऐकण्यापेक्षा आपण बऱ्याच पालकांच्या तोंडून ऐकलात की या शाळेबद्दल त्यांचं म्हणणं काय आहे, जे की संस्काराबद्दल असेल, जे की शिक्षणाबद्दल असेल, त्यानंतर लेकराबद्दल असेल, हे आपण ऐकलात. हे ऐकून आपल्याला देखील शाळेबद्दल हेवासा वाटेल अशी या ठिकाणी ही शाळा आहे. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी शिक्षण आहे. आपण देखील या शाळेची येऊ शकता. आपला ऍड्रेस सांगा मॅडम. एखादा जर नवीन पालक जर येत असेल, एखादा बाहेर नवीन आला आणि त्याला जर वाटलं की आपण लेकराला टाकावं लवकर, तर त्यांना ऍड्रेस सांगा, ते कशा प्रकारे यायला पाहिजे, आपला मोबाईल नंबर सांगा. एनरिच प्ले स्कूल, वात्सल्यनगर हाऊसिंग सोसायटी, डॉक्टर DS देशपांडे हॉस्पिटलच्या ऑपोजिटला, सिडको. आणि आमची अजून एक ब्रँच आहे एनरिच प्ले स्कूल, यशनगरी, युनिट 2 च्या ऑपोजिट, वाडी, नांदेड. आणि मोबाईल नंबर आहे 9850232265. थँक्यू. नक्कीच एनरिच स्कूल सिडको या ठिकाणी ही शाखा चालते. आपण येऊ शकता. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.